राज्य व केंद्र शासनाबरोबरच साखर कारखानदार शेतकरी विरोधी धोरण अवलंबत असून ऊस उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटना व आंदोलन अंकुश यांच्या वतीनं आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर शिरोळ तहसील कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांना लुटताय, तसेच जाहीर केलेला 34 रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही, साखरेचे आणि उपपदार्थांचे भाव चांगले असताना शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळणं अपेक्षित आहे। गेल्या हंगामातील ऊसाला 200 रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही असा त्यांनी इशारा दिलाय। आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, कारखानदार दंडुकशाहीने कारखाने सुरू करतात, शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे। या मागणीसाठी एल्गार मोर्चात शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।